हॅलो एव्हरीवन. ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्सची बेसिक कन्सेप्ट पाहिलेली होती स्टँडर्ड फर्स्टसाठी. म्हणजे की तुम्ही एखादी वस्तू पिक्चर ऑब्झर्वेशनप्रमाणे कशा पद्धतीने ओळखू शकता. म्हणजे कोणती वस्तू मोठी आहे, कोणती छोटी आहे, किंवा कोणती वजनाने जड आहे किंवा कोणती वजनाने हलकी आहे, ते मॅथ्सच्या रिलेटेड आपण काल पाहिलेलं होतं. आज आपण पाहणार आहोत कम्प्युटरच्या रिलेटेड फर्स्ट बेसिक इन्फॉर्मेशन स्टँडर्ड फर्स्टसाठी. व्हॉट इज अ कम्प्युटर. आता हल्ली कम्प्युटर हा खूप महत्त्वाचा आहे. त्याचं बेसिक इन्फॉर्मेशन असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आत्ताच्या AI च्या जगामध्ये जर आपल्याला वावरायचं असेल तर या लहान मुलांना बेसिक नॉलेजपासून सुरुवात करून अगदी ॲडव्हान्स नॉलेज देणं खूप गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपण स्टँडर्ड वाईज त्यांचा सिलेबस कॅटेगराईज केलेला आहे. आज आपण स्टँडर्ड फर्स्टसाठी पाहतोय व्हॉट इज कम्प्युटर. व्हॉट इज कम्प्युटर? तर कम्प्युटर हे एक मशीन आहे. कम्प्युटर हे एक मशीन आहे आणि ते एक मॅनमेड मशीन आहे, मॅनमेड थिंग आहे. कम्प्युटर इज अ मशीन अँड अ मशीन इज अ मॅनमेड थिंग. अशा या खूप साऱ्या गोष्टी आहेत की काही नॅचरल थिंग्समध्ये येतात, काही मॅनमेड थिंगमध्ये येतात. मग जर आपण कंपॅरिझन केलं नॅचरल थिंग्स आणि मॅनमेड थिंग्समध्ये, तर कम्प्युटर हा मॅनमेड थिंगमध्ये येतो. म्हणून कम्प्युटर हा एक मानवाने तयार केलेलं मशीन आहे. म्हणून कम्प्युटरला आपण काय म्हणतो? कम्प्युटर इज अ मशीन अँड अ मशीन इज अ मॅनमेड थिंग. आता इथे तुमच्यासमोर दिसत आहे कम्प्युटर्स, पार्ट्स ऑफ कम्प्युटर्स आहेत. फर्स्ट ही जी स्क्रीन दिसते ॲक्च्युली फक्त सिंगल स्क्रीन असेल तर याला आपण मॉनिटर म्हणतो. पण ही जर मशीन म्हणजे हे जर मॉनिटर CPU ला कनेक्टेड असेल, माऊस CPU ला कनेक्टेड असेल, कीबोर्ड CPU ला कनेक्टेड असेल, स्पीकरच्या वायर्स CPU ला कनेक्टेड असतील, तर ऑल टुगेदर याला आपण म्हणतो कम्प्युटर. ऑल टुगेदर याला काय म्हणतो आपण? कम्प्युटर. पण जर आपण फक्त पार्ट्स ऑफ कम्प्युटरचा जर विचार केला तर कम्प्युटरमधील हा एक पार्ट आहे आणि या पार्टचं नाव आहे मॉनिटर. हे जर सिंगल पार्ट असेल तर याला तुम्ही कम्प्युटर म्हणू शकत नाही. हा एक पार्ट आहे कम्प्युटरचा ज्याला आपण म्हणतो मॉनिटर. ही स्क्रीन आहे. मॉनिटर लुक लाईक अ TV स्क्रीन. ही TV स्क्रीनसारखी जी दिसते याला आपण म्हणतो मॉनिटर. आणि आपण याला काय म्हणूयात? कीबोर्ड. आपण कीबोर्डवरून जे काही टायपिंग करतो ते टाईप केलेलं टेक्स्ट हे सर्व काय होतं? या मॉनिटरवरती डिस्प्ले होतं. म्हणून याला व्हिज्युअल इफेक्ट आपण म्हणू. VDU व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. हा काय आहे? एक प्रकारचा मॉनिटर आणि VDU म्हणजेच काय? व्हिज्युअल डिस्प्ले युनिट आहे हे एक. का व्हिज्युअल डिस्प्ले युनिट? कारण कीबोर्डवरून आपण जे काही टाईप करतो ते आपल्या या स्क्रीनवरती व्हिज्युअलाइज होतं. म्हणून याला VDU म्हणतात किंवा याला मॉनिटर म्हणतात. हा आहे स्पीकर. हा काय आहे? स्पीकर. त्याच्यानंतर हे काय आहे? माऊस. याला म्हणूयात माऊस. आणि याला काय म्हणूयात? CPU याला आपण ब्रेन ऑफ द कम्प्युटर म्हणतो. कारण या CPUला मॉनिटर, कीबोर्ड, माऊस आणि स्पीकर या सर्व केबल्स कनेक्टेड असतात आणि CPUकडून मॉनिटरला काय मिळत असते? जी काही प्रोसेस करायची आहे ती प्रोसेस CPUच्या थ्रू कंप्लीट होऊन मग मॉनिटरवरती डिस्प्ले होते. म्हणून CPU इज द ब्रेन ऑफ द कम्प्युटर. CPU हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे कम्प्युटरचा. सो अशा पद्धतीने आपण आज काय पाहिलेलं आहे? व्हॉट इज कम्प्युटर आणि पार्ट्स ऑफ कम्प्युटर. आता या पार्ट्सचा नक्की कोणत्या पार्टचा कशासाठी उपयोग होतो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही या गोष्टी रिवाईज करा की व्हॉट इज अ कम्प्युटर. अ कम्प्युटर इज अ मशीन. आणि कम्प्युटर हे कोणी बनवलेलं आहे? तर कम्प्युटर हे मानवाने बनवलेलं आहे. म्हणून कम्प्युटरला काय म्हणतात? अ मशीन इज अ मॅनमेड थिंग. कम्प्युटर हे नॅचरल थिंग नाही. कम्प्युटर हे काय आहे? मॅनमेड थिंग आहे. आणि ते सर्व पार्ट्स दाखवलेले आहेत जे की याला आपण मॉनिटर म्हणूयात, याला म्हणूयात स्पीकर, याला म्हणूयात कीबोर्ड, याला म्हणूयात माऊस आणि याला म्हणतात
CPU. CPU stands for Central Processing Unit. CPU, Central Processing Unit, and CPU is the brain of the computer. कम्प्युटरचा अत्यंत महत्त्वाचा पार्ट कोणता आहे तर तो हा CPU आहे. तर हे झालं आपलं आजच्या व्हिडिओबद्दल. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन अपडेटेड व्हिडिओसाठी या A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.